महाराष्ट्राचा फेवरेट कोण. म्हणजे काय वाजले किती? नाही ढकला ढकला नाही. तुम्ही चला, तुम्ही जा, प्लीज प्लीज जा. नाही खूप खूप झालं. चला चला चला, निघा निघा, चला चला चला, निघा 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 निघा. करतो तर माझ्या बायका मुलांना काही करू नका. निदान मुलांना तरी बायकोला काय कराल ना तर स्वतः कर्मान माराल. अरे करतो अँकरिंग, यायला काय पर्याय का? तर लेडीज अँड जेंटलमॅन, लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण मध्ये मी महेश मांजरेकर तुमचा पहिल्यांदाच स्वागत करतो. मी आईसोबत सांगतो, मी तयार नव्हतो यंदा यायला, पण यांनी माझ्या बायका मुलांना किडनॅप करायची धमकी दिली. यांना ना माझी गंमत बघायला आवडते. माझ्यावर टीका झालेली, लोकांनी माझी टेर खेचली यांना आवडते. पण माझ्यावरच्या ह्या अत्याचारांमागचा खरा सूत्रधार कोण आहे हे मला कळलेलं आहे. माझा शत्रू आहे निखिल साने. कारण खरंच सांगतो, मला हा कार्यक्रम अँकर करण्याचा खूप त्रास होतो दरवर्षी. पहिल्या वर्षी लोक माझ्या बायको मुलांना फक्त हसायचे. गेल्या वर्षीपासून त्यांना धमक्यांचे फोन येऊ लागलेत की ह्याला आवरा नाही तर भारी पडेल. दुसरीकडे काही अँकर्स इथे बसलेले आहेत आमचे मित्र, जितेंद्र जोशी, आदेश बांदेकर. हे चार चौकात बडबडतात आमचं क्षेत्र हा येण्याआधी चांगलं होतं, मी त्याची वाट लागली. मला खरंच कोणावर बोलायला आवडत नाही, पण हे मला बोलायला नव्हतं तो. आणि त्यामुळे काय होतं, सगळे माझ्यावर नाराज होतात. पण काय करणार, आज मला बांधूनच आणल्यामुळे तुम्हाला माझा त्रास सहन करावा लागणारच आहे. तुम्हाला माहिती आहे की ही प्रेक्षकांच्या पसंतीने दिले जाणारे हे महाराष्ट्रातले एकमेव पुरस्कार आहेत. जे सिनेमे लोकांना आवडतात, जे अभिनेते लोकांना फेवरेट असतात, त्यांच्यातच ही स्पर्धा होते. बक्षीस मिळालेला सिनेमा कधी आला होता आणि त्यातला हा नट कुठून आला असे प्रश्न इथे पडत नाहीत. कारण हे पॉप्युलर सिने अवॉर्ड्स आहेत. इथला निकष आहे लोकप्रियता आणि फक्त लोकप्रियता. यंदाच्या या फेवरेट अवॉर्डच्या कार्यक्रमाचा विषय काय असावा यावर नेहमीप्रमाणे आमची चर्चा झाली. आणि त्यात असं ठरलं की फेवरेट अवॉर्ड्स प्रेक्षकांच्या मताने ठरवतो, मग यंदाचा विषयही प्रेक्षकांकडूनच मागवूया. त्यावर आम्हाला लोकांकडून अनेक विषय सुचवले गेले. मैं अण्णा हूं असा एक विषय अनेकांनी सुचवला. त्याचबरोबर लोकपाल की जनलोकपाल, उपोषण की रथयात्रा, दमलेल्या बाबांची कहाणी, किंवा बाबांसाठी आणि बाबांमुळे दमलेल्यांची कहाणी, अशी नृत्य नाटिका करावी असा एक विषय आला. पण यातला कुठलाही विषय घेतला तर कोणाच्या तरी भावना दुखावल्या जाणार आणि झीच्या काचा फुटणार हे नक्की होतं. त्यामुळे मग ठरलं आपण आजचा मराठी सिनेमा हाच विषय घेऊया. मराठी सिनेमाबद्दल खूप काही बोलण्यासारखं. मराठी सिनेमा ग्लोबल होतोय, त्याचप्रमाणे मराठी सिनेमाचं खास शिक्षण देणाऱ्या शाळा पण सुरू झाल्यात. असाच एक सिझलिंग वुड्स नावाच्या सिनेमाच्या शाळेत काय चाललंय ते आपण बघूया. सगळे थोरच आहेत ह्या शाळेत आणि यू लव्ह इट. सिझलिंग वुड्स. सिझलिंग वुडच्या शाळेमध्ये वेळ झाली शिकण्याची. चला मुलांनो आज पाहूया शाळा मराठी सिनेमाची. चला मुलांनो आज पाहूया शाळा मराठी सिनेमाची. वा 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 माझ्या विद्यार्थ्यांनो, आज मला खूप आनंद होतो आहे. आज या शाळेमध्ये तुमचा हा शेवटचा वर्ग, शेवटचा तास आहे. यानंतर तुम्ही या जगामध्ये नसणार. काय म्हणजे यानंतर तुम्ही या सिझलिंग वुडच्या जगामध्ये नसणार. तुम्ही या मराठी सिनेमाच्या सृष्टीमध्ये तुम्ही पदार्पण करणार आहात. अत्यंत कठीण असा रस्ता आहे, लक्षात घ्या. खूप स्ट्रगल आहे, पण आपल्या पाठीचा मणका जो आहे तो ताठ ठेवा. आपली मान ताठ ठेवा, कळलं? हा, तर आपण आता सुरू करूया. चेष्टा करू नका रे.
शिक्षकाची अशी चेष्टा करू नये रे. असं काय करता सर? एखाद्यामध्ये व्यंग असतं. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालते आम्ही सर. अगदी शब्दशः अर्थ घेतलास का त्याचा चांडायनी. हा चला आता आपण उजळणी करूया, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तर तुम्ही द्या. मला सांगा तुम्ही काय काय बनवणार आहात रे? सर मी सांगतो. हे करू नका. हा तू सांगा तू काय बनवणार आहेस? सर हा मी हिरोईन होणार आहे. कशी काय होशील तू हिरोईन? सर माझ्याकडे की नाही 2 कोटी फायनान्स देणारा फायनान्सर आहे. 2. व्हेरी गुड. तू नक्की हिरोईन होणार. वा 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 वा. ए ऐकायचं नंतर येऊन मला भेट बरं का, मला पण एक सिनेमा काढायचा आहे. हा चल चल. हा पुढे तू 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 ए तू रे. हा आपल्या वर्गात होता. हो ये इकडे इकडे इकडे. हा ये. हा मला सांग तू काय बनवणार आहेस? सर मी ते भोक काय नाही सर. ते काय नाही का, काय उंगल्या करायचे? नाही ना सर. काय काय करायचंय? काय चिकटवतोस काय? डायरेक्टर स्पेशल. अरे काय घ्यायचंय ते नाही विचारत आहे मी तुला. तुला काय व्हायचंय ते विचारतोय. स्पेशल डायरेक्टर व्हायचंय सर. स्पेशल डायरेक्टर होणार तू. व्हेरी गुड. त्यासाठी काय काय तयारी करणार? सर मोठे मोठे दिग्दर्शक आहेत ना, हा. त्यांच्याकडे मी असिस्टंट करणार. घातलीस माझ्या शिकवणीला. अरे असा मोठा डिरेक्टर बनता येत नाही आपल्याला. त्यासाठी अगोदर काहीतरी असावं लागतं. किमान संगीतकार, किमान प्रोड्युसर, किमान नट, कपडेपटवाला, इस्त्रीवाला काहीतरी असावं लागतं. त्याशिवाय बनता येत नाही. नंतर मग एखादा फायनान्सर शोधायचा आणि मग डिरेक्टर व्हायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे काय? संजय जाधव आणि राहुल जाधव यांच्याबरोबर मैत्री वाढव. त्यांच्याबरोबर राहून अलीकडे बरेच लोक दिग्दर्शक बनले. त्यांची मदत घेऊन. कळलं? तुला काय व्हायचंय? सर मराठी चित्रपटांचा हिरो. थोबाड बघितलंस का आरशात आपलं? सर रोज बघतो सर, म्हणून कॉन्फिडन्स आला किती बघा ना. व्हेरी गुड. ताबडतोब महेश मांजरेकरांना जाऊन भेट. का? अलीकडे डझनभर नट घेऊन सिनेमा काढण्याचा ट्रेंड काढलाय त्यांनी. पोस्टरवर कुठेतरी असेल तुझं इकडे असं थोबाड. कावळा असा कुठून तरी असं फांदी बिंदीवर असेल कुठेतरी. घरच्यांना सांगायचं मी या सिनेमात आहे बरं का. आणि मुळात प्रेक्षकांनाही सांगावं लागेल तुला या सिनेमामध्ये मी आहे. आपली ओळख स्वतःलाच निर्माण करून द्यावी लागेल तुला. हा चला. हा चला 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 झालं. हा चला आता आपण चेष्टा करू नका रे. चेष्टा करू नका रे शिक्षकाची. हा तर आता उजळणी. मला सांगा मराठी सिनेमाचे कुठले कुठले प्रकार आहेत रे? सर मी थांब एक मिनिट थांब. हा तू सांग रे इकडे. तुला कळते का साधारण काय चाललंय, लोक का जमलेत वगैरे कळते का तुला? कळतंय? ये इकडे इकडे ये इथं उभा राहा. हा सा प्रकार सा. जत्रेतला सिनेमा. काय छत्तीसगड काय? जत्रेतला छत्री लागली हा काय ना सर. मग काय? ऐका ना. बोल. चल बोल. जत्रेतला सिनेमा. व्हेरी गुड. जत्रेतला सिनेमा. हा जत्रेतला सिनेमा. अरे जत्रीच्या जत्रेत हरवशील तू. हा 2 कोटी इकडे. तुला माहितीत का प्रकार? हा मग जत्रेतला सिनेमा. हा धंद्याचा सिनेमा. कसं करतोय? धंदा नाही. व्यवसाय चांगला शब्द आहे त्याला. म्हण व्यावसायिक सिनेमा. हा जत्रेतला सिनेमा. व्यावसायिक सिनेमा. सगळं तसंच करते धंदेसारखं. काय करणार काय पुढे जाऊन? सिनेमा. सिनेचे बघते पण तसंच आहे. काय येत नाही तुला. चला तू ये सर जत्रेतला सिनेमा. व्हेरी गुड. व्यावसायिक सिनेमा. न कळणारा सिनेमा. न कळणारा सिनेमा. इकडे तुला न कळणारा सिनेमा. अरे गदड्या त्याला चांगला शब्द आहे आपल्याकडे. प्रायोगिक सिनेमा किंवा समांतर सिनेमा किंवा कुलकर्ण्यांचा सिनेमा. ज्या सिनेमामध्ये कुलकर्णी नावाचे कोणी गृहस्थ असतात तो सिनेमा समांतर सिनेमा असतो. म्हणजे बघा संदीप कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी. अप्सरा. नाही ऍस्परा नाही. आपला अप्सरा नाही. मोठी सोनाली कुलकर्णी. हा चला आता मला सांगा समांतर सिनेमाचा दिग्दर्शक कसा असावा रे? सर तू सांग रे कसा असावा. इकडे तुला कळते का साधारण काय चाललंय इकडे? ये इकडे. इथे ये. चल सांग. अशी दाढी वाढलेली, केस असे विस्कटलेले, फाटक्या जोडे. भिकाऱ्याचं वर्णन नाही विचारलंय मी तुला. समांतर सिनेमाचा दिग्दर्शक कसा असावा? असे मानेवर असे रुळणारे असे केस, पांढरी शुभ्र दाढी,
हा बोकडदाडी. ए बोकडा, बोकडदाडी नाही, त्याला फ्रेंच बियर्ड असं म्हणतात. आणि किमान चष्मा तरी पाहिजे. हा चल जागेवर जा. मला सांगा, समांतर सिनेमाचं एखादं लक्षण येतं का तुम्हाला? जळलं लक्षण नाही, लक्षण लक्षण. सर विलक्षण लक्षण आहे. एक लहान मुलगा. नुसता लहान मुलगा नाही, समांतर सिनेमातला मुलगा हा नागडा पाहिजे. नखशिकांत नागडा. नाही म्हणजे लहान मुलावर सिनेमा असेल तर प्रश्नच नाही, पण समजा मोठ्यांवरचा सिनेमा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक फ्रेम मध्ये एक नागडा मुलगा धावताना दाखवायचा. कसा कसा असा. चेष्टा करू नका रे. हा चला, आता व्यावसायिक सिनेमाची व्याख्या सांगा रे. कसली कारकी आहे ती, त्याला म्हणतोय बोलू नको तरी बोलतोय, ह्याला बोल म्हटलं तरी बोलता येत नाहीये, हिच्याकडे 2 कोटी, तिला काही बोलताच येत नाही. हा चला सांगा, व्यावसायिक सिनेमाची व्याख्या सांगा. जो सिनेमा व्यवसाय करण्यासाठी बनवला जातो आणि अजिबात काय, जो व्यवसाय करण्यासाठी बनवला जातो पण अजिबात व्यवसाय होत नाही त्याला व्यावसायिक सिनेमा असं म्हणतात. करेक्ट. अजून एक दुसरी व्याख्या आहे. काय सर? जो सिनेमा व्यवसाय करण्यासाठी बनवला जातो पण निर्माता सोडून बाकी सगळ्यांचा व्यवसाय होतो त्यालाही व्यावसायिक सिनेमा असे म्हणतात. कळले? समजा आता एक व्यावसायिक सिनेमा आपण काढायचं ठरवलं, विनोदी व्यावसायिक सिनेमा. त्याच्यामध्ये आपण नट म्हणून कुणाला घेऊ शकतो रे? सर हा सर हा बरं सांग तू सांग ना सर. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे. 4ही लोकांना वेळ नाहीये सिनेमामध्ये काम करण्यासाठी. तर आपल्याकडे काय ऑप्शन आहे सांगा बरं. ए तू सांग रे, तुला कळतं का काय चाललंय साधारण इकडं? ए सांग पटकन चल. हे नसतील तर संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव. व्हेरी गुड. समजा याही लोकांना वेळ नाही काम करायला, तर अजून आपल्याकडे कोण लोक आहेत तू सांग. हे संजय नार्वेकर, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव. व्हेरी गुड. समजा या 12ही लोकांना आपल्याकडे काम करण्यासाठी वेळ नाहीये, तरी सुद्धा आपल्याकडे काही लोक स्पेअर मध्ये आहेत. कोण सर? मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि संजय नार्वेकर. कळलं की नाही? आता या 16 लोकांमध्ये 1-2 लोक घ्यायचे सिनेमामध्ये, मग ते आपापल्या परीने त्याच्यामध्ये विनोद ओततात, पैसे घेतात आणि मग चालायला लागतात. मग लोक हसतात. सिनेमाला नाही ग, सिनेमा बघून लोक खदा 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 हसतात. कळलं? असं आहे सगळं हे व्यावसायिक सिनेमाचं गणित. चला आता याच्या पुढे रॅपिड फायर तुमच्यासाठी एक राऊंड मी केलेला आहे. तर आता आपल्याकडे कसं आहे माहिती ना की आपल्याकडे जोड्या आहेत प्रसिद्ध, म्हणजे व्ही शांताराम आणि कोण संध्या, त्यानंतर दादा कोंडके आणि उषाचा वाट, अशा आपल्या मराठी सिनेमामध्ये काही प्रसिद्ध जोड्या आहेत. तर त्या तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. चला जोड्या जुळवा. त्याच्याशी नको ग, 2 कोटी आहेत ना, 2 रुपये होतील. ऐक चला. आता पहिली जोडी अशी आहे, संजय जाधव, अंकुश चौधरी. व्हेरी गुड. व्ही शांताराम आणि संध्या एवढीच ही प्रसिद्ध जोडी आहे. अवधूत गुप्ते, देवकी पंडित. परीक्षक नाही रे, परीक्षकांच्या जोड्यात नाही रे, परीक्षकांच्या जोड्या नाही, जोड्यानं हाणेन. अरे आत्ता या सिनेमामध्ये सृष्टीमध्ये कुठल्या जोड्या आहेत? अवधूत गुप्तेबरोबर कोण असते? अवधूत गुप्ते. सर क्ल्यू द्या ना एखादा. क्ल्यू पाहिजे तुला? देतो. सर माझं मस्त तुमचं छान सिनेमा सर, मी बस काम केलं तर मला काम देणार सर. सर संतोष जुवेकर. संतोष जुवेकर. जा जागेवर. पुढे गजेंद्र अहिरे, मिलिंद शिंदे. करेक्ट. महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, सचिन खेडेकर. ऐका बरोबर आहे. ह्या सगळ्या त्यांच्या किती जोड्या, किती संध्या आहेत महेश मांजरेकरांना. बरं ते राहू द्या. सचिन पिळगावकर. करेक्ट. अत्यंत करेक्ट. या माणसाला दुसरी जोडी नाही, तो स्वतःची जोडी आहे. कळलं? आता आपण म्हणी पूर्ण करायच्या आहेत. म्हणी या मराठी सिनेमा सृष्टीसाठी म्हणी आहेत, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. 4 आण्याची कोंबडी, गिलास फुटा 12 आणा. गिलास फुटा 12 आणा अशी म्हण आहे का रे? करंट्या कुणी आणला याला इकडे? मोठे का तुला कळते की काय चाललंय साधारण इकडे? 4 आण्याची कोंबडी, 50,000ची क्रांती. व्हेरी गुड. अशी म्हणाय ही. पुढे मराठीत राहून महेश मांजरेकरांशी वैर धरू नये. अरे पुढे हिरो तिन्ही सिनेमांचा, सुपारी विना भिकारी. चला आता काय आहे,
आता प्रतिज्ञा करूया आपण. ह्या आपल्या कुठल्या हे जे आपलं स्कूल आहे त्याची आपण प्रतिज्ञा करायची आहे आणि मग चालायला लागायचं. हा चला आता आपण प्रतिज्ञा म्हणूया. चेष्टा करू नका रे, चेष्टा करू नका रे. हा चला आता माझ्या मागणं म्हणायचं बरं का. चित्रपट हा माझा धंदा आहे. सर्व कलाकार माझे सर्व कलाकार माझे मानलेले बांधव आहेत. माझ्या धंद्यावर माझे प्रेम आहे. या धंद्यातून मिळणाऱ्या सगळ्या प्रकारच्या संध्या मी घ्यायला तयार आहे. त्या संध्या माझ्याकडेच याव्यात यासाठी मी सर्व प्रकारचे प्रयत्न करीन. मी माझ्या दिग्दर्शकांचा, निर्मात्यांचा, सहकलाकारांचा अपमान करीन. माझे कल्याण आणि माझी समृद्धी यातच माझे सौख्य सामावलेले आहे. जय सिझलिंग वूड. चला दक्षिणा काढा आता. दक्षिणेला वळा. द्या. अरे ये इकडे या. ए कर्म्यानो, ए काय आता करायचं या पोराला. ए इकडे या. ए वैभव, अरे किती दिवसांनी भेटतोय. वा वा वा. काय रे? अरे आता इथे येत होतो तो लॉबीत कोणाला पाहिलं माहितीये का? कोण? आपल्या शाळेतल्या कुलकर्णी बाई. काय बोलतो? कुलकर्णी बाई? येस. त्या स्लीवलेस ब्लाऊज आणि त्या हे तशाच आहेत अजून. शाळेत होतो तेव्हा आपण तशाच कशा असतील. अरे केस बीस पांढरे झाले, नातींना घेऊन आले तिथे बरोबर. शी यार, केस पांढरे झाले त्यांचे. तुझे गेलेत ते बघ. अरे पण त्या भेटलं ना इतकं बरं वाटलं. अरे त्यावेळेला त्यांचा मार खाल्ला होता पण त्यांना समोर बघितलं ना तर नमस्कार करावा असं वाटलं रे. क्या बात आहे यार. कुठे कुठे तिकडे आहेत का? खंड्या. अरे आता मी कुलकर्णी बाईंना पाहिलंस का हेच त्याला सांगत होतो. मस्त मस्त वाटलं त्यांना बघून. काय बरं वाटलं रे. किती वर्षांनी भेटलो ना. काय कुठे असतोस कुठे सध्या? मी सध्या पुण्याला असतो. तूही पुण्याला असतोस? बरं मला सांग, ती जोशी ती पुण्यातच आहे, भेटते की नाही? भेटते रे, कॅन्सर झाला. कुलकर्णी बाई दिसल्या का? हो भेटल्या, आम्हाला सगळ्यांना दिसल्या. तेच सांगतोय त्यांना आता. बरं वाटलं. किती वर्षांनी बघितलं त्यांना. येस. मला सांग, शिरोडकर भेटते का? भेटते. कसली काय आता झाले अशी टोमॅटो सारखी. पण त्याला अजून बघितलं ना सर्व होतं इथे. दिवस आठवले ना आईला तुला सांगतो जिद्या. अजून तशीच असते ना. हो रे, तशीच हसते अजून. काय गंमत ना अंड्या. शाळेच्या बाजूने गेलो ना की अजूनही आपला वर्ग पाहिला ना की आपण वर्गात बसलेले दिसतो रे. अजून वर्ग भरलेला दिसतो अजूनही. खरं आहे जित्या. सांगू, आपल्या सगळ्यांच्या मनात जोपर्यंत ते लहान मुलं आहे ना तोपर्यंत आपण आपली शाळा विसरणार नाही कधी. शाळा जातच नाही रे कुठे, मनातच असते. हे बघ, हे जे आपलं फिलिंग आहे ना, या फिलिंग वर एक नवीन सिनेमा येतोय. चला काही झालं तुला काय माहिती रे? अशा फिलिंगवर सिनेमा येतो का कधी? अरे तुमचा विश्वास बसत नसेल बघा. खरं तर भूगोल, नागरिकशास्त्र आणि इतिहास हे 3च विषय शिकणे आणि शिकवण्याजोगे आहेत. बाकी भाषा तर काय आपण तशी शिकतोच आहे की नाही. बाकी सगळे विषय बकवास बकवास. उद्या भेटशील इथेच. शी बाबा, आपल्याला नाही जमायचं तसं. काय कंडा माले, ती साखरदांडी बघ. आज तर आपली कन्याकुमारीला पण जायची नाही. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण.